नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तुमच्या सर्वांच्या आवडत्या यशोदय चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मुंबई लोहमार्ग पोलीस भरती 2024च्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. पहिला प्रश्न होता, दोन संख्यांचे गुणोत्तर 5:7 आहे. जर प्रत्येक संख्येत 40 मिळवले तर येणाऱ्या बेरजांचे गुणोत्तर 25:31 होते, तर त्यातील लहान संख्या कोणती? प्रश्न मजेदार होता. कसा सोडवायचा? आपण प्रश्नाला वेगवेगळ्या पद्धतीने सोडू शकतोय, पण एक लक्षात ठेवा, आपण सर्व प्रश्न कुठले सूत्र न वापरता लॉजिकने सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. या प्रश्नात देखील काय दिसतं आपल्याला? दोन संख्यांचं मूळ गुणोत्तर काय आहे? 5:7. त्या दोन्ही संख्यांमध्ये प्रत्येकी 40 मिळवले आणि येणाऱ्या बेरजांचे गुणोत्तर 25:31 येते. ठीक आहे. आणि लहान संख्या विचारली आहे. मग लहान संख्या म्हणजे काय? हे जे 5 गुणोत्तर असणार आहे, हे 5 गुणोत्तर ज्या संख्येचं आहे ती लहान संख्या असणार आहे. समजतंय? हां. मग आता पर्यायामध्ये बघा काय दिसतंय. पर्यायामध्ये आता लहान संख्या जी असणार आहे हे 5च्या पटीतील म्हणजे 5ने भाग जाणारी पाहिजे. हे क्लिअर. मग 5ने भाग जाणारी संख्या मला सांगा 84 असणार आहे का? नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे तर आपलं उत्तर नसणार, हे कन्फर्म. आता 60, 80 आणि 90 या तिघांपैकी एक उत्तर आहे, हे समजून घ्या. बघा आपण फक्त तर्काने पर्यायावरनं उत्तर कसं द्यायचं हे समजून घेतोय. आता हे तिन्ही संख्यांना काय होतंय? 5ने भाग जातोय, म्हणजे या तिघांपैकी एक असू शकतंय. पण आता पुढचं काय आहे? 40 मिळवले असता, बरोबर, त्या संख्येमध्ये 40 मिळवले असता नवीन गुणोत्तर काय तयार होते? 25:31. म्हणजे त्या लहान संख्येचं गुणोत्तर हे 25 असणार आहे. म्हणजे 40 मिळवल्यावर त्या संख्येला 25ने भाग देखील केला पाहिजे. ठीक आहे. मग बघा 60मध्ये जर समजा 40 मिळवले तर काय होणार आहेत? 60मध्ये 40 मिळवले म्हणजे 100 होतील. ठीक आहे. 80मध्ये 40 मिळवले म्हणजे 120 होतील. 90मध्ये 40 मिळवले म्हणजे 130 होतील. मग मला सांगा, यापैकी 25ने भाग जाणारी संख्या कोणती असणार आहे? 100. एकच आहे. म्हणून लहान संख्या ही कोणती असणार आहे? 60 असणार. लक्षात ठेवा. एवढे याच्यावरून आपल्याला उत्तर देता येत होतं. मूळ संख्यांचं गुणोत्तर 5:7. 5:7 वरनं आपण 84 कट केली. 84 नसणार, कारण की 5ने भाग जाणारे पाहिजे. दुसरं 60 होती, 80 होती आणि 90 होती. ह्या तिघांना 5ने भाग जातोय. परंतु आपण दुसरा तर्क लावला की 40 मिळवल्यावर त्यांचं गुणोत्तर तयार होते 25:31. म्हणजे 25ने देखील भाग जाईल. केव्हा? 40 मिळवल्यावर. 40 मिळवले तर फक्त पहिला जो पर्याय आहे 60, त्या 60लाच भाग जाणार आहे. 60 अधिक 40 100. 100 केलं म्हणजे 25 चोक 100 आहे. तुम्हाला चेक करायचं असेल तर करू शकतायत. ओके. यानंतर पुढचा प्रश्न बघूया. एका आयताकृती शेताची लांबी 1.2 किलोमीटर असून त्याची रुंदी 400 मीटर आहे, तर लांबीचे रुंदीशी गुणोत्तर काय असणार आहे? ठीक आहे. प्रश्न सोपा होता. गुणोत्तर काढायचं आहे. गुणोत्तर काढतो कसं? दोन्ही राशींची तुलना भागाकाराने करायची आहे. परंतु इथे राशी कशी आहे? एक आपलं किलोमीटरमध्ये आहे आणि दुसरं मीटरमध्ये आहे. ठीक आहे. हां. 1.2 किलोमीटर म्हणजे किती मीटर असणार आहे? तर तुमचं 1200 मीटर. तर 1200 मीटरचं बघा लांबीचं रुंदीशी असणारे गुणोत्तर. मग आता लांबी किती आली? 1200 मीटर. रुंदी किती आली? 400 मीटर. मग 1200 आणि 400 मीटरचं जर गुणोत्तर काढलं तर हे काय होतं? या ठिकाणी हे 2 शून्य गेलेत, हे 2 शून्य गेले. 4 1 4, 4 त्रिक 12 म्हणजे 3:1 हे त्यांचं गुणोत्तर असणार आहे. आलं लक्षात? म्हणजे पर्याय क्रमांक काय? 2 आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. खालील संख्या मालेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल? संख्या मालिका कशी आहे? बघा काय दिसतं आपल्याला? 4, 9, 25, 49, 121, 169. इथे सगळ्या वर्गसंख्या दिसत आहेत. पण वर्गसंख्या कशा आहेत बघूया. बघा 4 कोणाचा वर्ग आहे? 2चा वर्ग. 9 कोणाचा आहे? 3चा वर्ग. 25 5चा वर्ग. 49 7चा वर्ग. ठीक आहे. 121 11चा वर्ग. 169 हा 13चा वर्ग आहे. म्हणजे आपल्याला काय दिसतंय? 2 3 5 7 11 13 ह्या काय आहे? सगळ्या विषम संख्या आहेत का?
नाही. आपण काय म्हणू शकतोय, या सगळ्या मूळ संख्या आहेत. क्रमवार मूळ संख्यांचे वर्ग आपल्याला दिसत आहे. ठीक आहे. 2, 3, 5, 7, 11, 13 यांच्यानंतर पुढची क्रमाने येणारी मूळ संख्या कोणती मग? 17. मग 17चा वर्ग ही प्रश्नचिन्हाच्या जागी असणार. 17चा वर्ग किती? 289. 289 कुठं दिसतंय? पर्याय क्रमांक 4 मध्ये. आलं लक्षात? छान. बघा पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. खालील संख्यामालेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल? बघा पुन्हा संख्या मालिका आहे. आता या संख्या मालिकेत काय दिसतंय? मागचा प्रश्न हा वर्गावर होता. आता इथं थोडं निरीक्षण केलं तर आपल्याला दिसतं या घनसंख्या आहेत. 27 125 कोणाचा घन आहे? 27 तुमचा 3चा घन. ठीक आहे. 125 5चा घन. 343 तुमचा 7चा घन. 729 9चा घन. म्हणजे क्रमवार आता काय आहेत? मूळ संख्या आहेत का? नाही. मागच्या उदाहरणात सांगितल्याप्रमाणे आता इथे म्हणू शकतो आपण की क्रमवार विषम संख्यांचे घन आहेत. 3 5 7 9 हे क्रमवार काय झाले? विषम संख्या झाल्या. मग आता पुढची विषम संख्या कोणती असणार आहे? 11. मग 11चा घन हा प्रश्नचिन्हाच्या जागी असला पाहिजे. आलं लक्षात? 11चा घन काढायचा असेल तर तुम्ही 11चा वर्ग 121 गुणिले 11 देखील करू शकताय, परंतु पाठच असलं पाहिजे. 11चा घन 1331. गुणाकार करायचा असेल तर करा. 1331 आपलं उत्तर असणार. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे 36.205. 36.205 मधून कोणती संख्या वजा करावी म्हणजे उत्तर 29.098 येईल. ठीक आहे. कोणती संख्या वजा करणार? तर साधं सरळ आहे. 36.2. आता तुम्ही इथे पर्यामधून जरी एक विचार केला तर मला सांगा 36 मधून 63 वजा करून तर तुमचं 29 उत्तर येणार नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे तर कधीही उत्तर लिहिता येणार नाही. हेच समजतंय. आता पुढे जाऊया. बघा 36.205 मधून कोणती संख्या वजा केल्यावर, मग आता तुम्ही कोणती संख्या वजा केल्यावर पर्यामधनं जायचं असेल तर जाऊ शकतायत, परंतु आपण असा विचार करूया की 36.205 मधून ही 29.98 हे वजा करून जे उरणार आहेत तेच वजा केल्यावरती आपल्याला हे उत्तर असलं पाहिजे. हे साधं लक्षात येतं आहे. म्हणून 36.205 या दोघांमधला फरक जेवढा असणार आहे तेवढं वजा केलेलं असणार आहे. येते लक्षात? मग हा दोघांचा फरक किती आहे तो अगोदर आपण शोधला पाहिजे. मग बघा इथे या फरक किती आहे? 5तनं 8 गेल्यावर काय होणार? 5तनं 8 जात नाही. मग 15तनं 8 गेले तर 7 आहे. म्हणजे एकक स्थानाचं उत्तर हे 7 असलं पाहिजे. पुन्हा यावरून आपण पर्याय क्रमांक 4 देखील कट केला आहे. येतंय? आपल्याला लक्षात ठेवा, जेवढं आपण आता इथे काय झालं 50-50वर आलो. येते ऑप्शन कट करता आले पाहिजेत. ऑप्शन जरी कट केलं तरी सुद्धा आपण योग्य उत्तराकडे जातो. ठीक आहे. आता 15तनं 8 गेले 7. एक पर्याय कट झाला. आता इथे हे काय होणार? एक उसणार घेतलेला म्हणून 9तनं 9 गेले 0. दशक स्थानाचा अंक काय असणार आहे? 0 असणार आहे. दशक स्थानचा अंक कुठं 0 दिसतंय? फक्त पर्याय क्रमांक 2 मध्ये. म्हणून एवढ्यावरनं आपल्याला उत्तर द्यायचं होतं 7.107. ठीक आहे. पुढे जर गेलं तर आपण इथे 1तनं 0 गेला 1. ठीक आहे. हां पुढे 6तनं 9 जात नाही. 16तनं 9 गेले 7 0. 7.107 ही संख्या 36.205 मधून वजा केल्यावर उत्तर 29.098 येणार आहे. क्लिअर? छान. पुढच्या प्रश्नाकडे बघा जाऊया. पुढचा प्रश्न होता 0.000037 गुणिला 3 भागिला 1.11 केलं तर उत्तर काय असणार आहे? कसं सोडवणार? तर एक लक्षात ठेवा, पॉईंटचा गुणाकार भागाकार असेल तर त्यावेळेस काय सांगितलं आहे? अगोदर पॉईंटचा विचार न करता उत्तर काढा. मग पॉईंटचा विचार न करता काय उत्तर येईल बरं? तर बघा या ठिकाणी काय दिसतंय? 37 गुणिला 3 भागिला जर समजा 111 केलं. पॉईंटचा विचार न करता तर या संख्या दिसत आहेत.
ठीक आहे. मग 37 त्रिक किती होतात? 111. मग 111ला 111ने भागलं म्हणजे उत्तर हे आपलं 1 असणार. हे लक्षात येतं आहे? हां, हे कोणाचं उत्तर? पॉईंटचा विचार न करता. पॉईंटचा विचार न करता उत्तर आपलं 1 असणार आहे. आता फक्त पॉईंट कुठं द्यायचा आहे तेवढं आपल्याला कळलं पाहिजे. मग पॉईंटचा भागाकाराचा नियम काय आहे? तर एक लक्षात ठेवा, पॉईंटचा जे वही भागाकार असणार त्यावेळेस पॉईंटचा विचार न करता भागाकार करून आता पॉईंटच्या घरांची वजाबाकी करायची. अंशात पॉईंटचे घरं किती आहेत? तर हे 1 2 3 4 5 6 वरती 6 घरं आहेत आणि छेदामध्ये बघा 2 घरं आहेत. तर पॉईंटचा भागाकाराचा नियम काय आहे? पॉईंटच्या घरांची वजाबाकी करायची. 6तनं 2 गेले उरले किती? 4. म्हणजे 4 घरांचा फरक आहे पॉईंटच्या घरांचा. ठीक आहे. हां, मग आता हे 4 घरं कुठं सरकायचं? उजवीकडे का डावीकडे? हे समजलं पाहिजे. उजवीकडे लक्षात ठेवा, जर अंशाचे घरं जास्त असतील तर इकडे डावीकडे सरकलं पाहिजे आणि जर छेदाचे घरं जास्त असतील तर उजवीकडे सरकायचं आहे. समजतंय? हां, मग आता इथे 4 घरांचा फरक आहे. 4 घरं कोणाचे जास्त आहेत? अंशाचे. म्हणून आपल्याला पॉईंटचे डावीकडं 4 घरं सरकायचे. आता याला पॉईंटच नाही आहे म्हणून आपण काय केलं, या एकालाच अजून 3 शून्य दिले तर हे 4 घरं तयार झाले. मग याच्यानंतर पॉईंट दिला म्हणून उत्तर आलं आपलं 0.0001 जे आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसतंय. ठीक आहे. हां, पॉईंटचा भागाकाराचा चांगला सराव करा म्हणजे आपल्याला अगदी सहज उत्तर देता येईल. बघा, प्रश्न सोपा होता, फक्त एवढं जमलं पाहिजे की पॉईंट कुठं द्यायचं आहे. 1 मार्क्स आणि हा मेरिट ठरवणारा मार्क्स असतो. ठीक आहे. पुढे जाऊया. 2 डझन पुस्तकांची किंमत किती सांगितली आहे? 1728 रुपये आहे. तर अशा 15 पुस्तकांची एकूण किंमत किती? प्रश्न सोपा आहे, सोडवता झाला पाहिजे सर्वांना. कसा सोडवणार? 2 डझन पुस्तकांची किंमत. मग 2 डझन म्हणजे किती? तर 1 डझन म्हणजे 12, तर 2 डझन म्हणजे 24. 24 पुस्तकांची किंमत आता किती सांगितली आहे? 1728. कसं सोडवणार? तर तुम्ही एका पुस्तकाची किंमत पण काढू शकतायत, नाहीतर क्रॉस तयार केला तरी देखील उत्तर काढू शकतायत. 24 पुस्तकांची किंमत, 2 डझन म्हणजे 24 पुस्तक. ठीक आहे. आता हे समचलन आहे. समचलन व्यस्तचलन तेवढं कळलं पाहिजे. बघा, पुस्तकांची संख्या वाढली तर किंमत पण वाढणार, पुस्तकं कमी झालेत तर किंमत पण कमी होणार. म्हणजे हे कसं आहे? समचलन आहे. येते लक्षात? समचलनामध्ये क्रॉस तयार करून टाकायचा. मग कसा क्रॉस होणार? बघा, 24 पुस्तकांची किंमत 1728. 24 पुस्तकं आपल्याला 1728 रुपयात मिळत आहेत. तर 15 पुस्तकं किती रुपयाला? क्रॉस तयार केला. मग कोणाकोणाचा गुणाकार होईल? तर या ठिकाणी बघा, क्रॉसमध्ये 15 आणि तुमचा 1728चा गुणाकार होईल आणि एक्सच्या बाजूची संख्या 24 ही भागीला जाईल. ठीक आहे. तुम्ही असं देखील लिहू शकताय, 15 गुणिला 1728 आणि भागीला 24. आता भाग जातोय का? देऊन टाकायचा. कसा भाग जाईल? तर या ठिकाणी बघा, 8 1 8, 8ने भाग जातोय अंश आणि छेदाला. 8 त्रिक 24, 8 दुने 16 उरला 1, 8 1 8 उरली किती? 4, 8 सक 48, 216. आता 216 आता भागीला काय उरलंय? 3. पुन्हा बघा, 3 1 3, 3 7 21, 3 दुने 6. आत्ता फक्त एवढाच गुणाकार बाकी. आता 15 गुणिला 72, 15ला 72ने गुणलं तर काय होईल? बघा, 15 दुने 30, 7च्याला 3, 15 7 105 आणि 3 झाले किती? 108. 1080 रुपये होतील. कुठे दिसतंय? पर्याय क्रमांक 1 मध्ये. ठीक आहे. यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा, सगळे प्रश्न आपण कुठलंही सूत्र न वापरता सोडवतोय. आता या प्रश्नात काय दिलंय? 10 मजूर रोज 6 तास काम करून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 20 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? ठीक आहे. सगळ्यांचंच बरोबर आलं असेल एवढं मला खात्री आहे, कारण की असे किती वेळा उदाहरणं आपण सोडवलेत आणि उदाहरणामध्ये काय आहे? काम सारखं आहे. म्हणून काम सारखं असेल तर आणखी चुका होण्याची शक्यता अगदी कमी आहे.
काम सारखं असल्याकारणाने काय सांगितलं, पहिल्या वाक्यातील ज्या संख्या आहेत त्या सगळ्या संख्यांचा गुणाकार करून टाकायचा. बघा 10 मजूर रोज 6 तास काम करून एक काम किती दिवसात, 12 दिवसात पूर्ण करतात. हे पहिलं वाक्य दिसतं इथे. या पहिल्या वाक्यामध्ये बघा इथून इथपर्यंत या वाक्यामध्ये ज्या ज्या संख्या दिसतात त्या सगळ्यांचा गुणाकार करून टाकायचा. 10 गुणिला 6 गुणिला 12 भागिला काय, आता या दुसऱ्या वाक्यातील ज्या ज्या संख्या दिसत आहेत त्यांचा गुणाकार भागिला काय केलं, 20 गुणिला 9. आता जे उत्तर येईल ते काय असणार, तेवढे दिवस आपल्याला लागतील. 10 मजूर 6 तास काम करून 12 दिवसात पूर्ण करतात, तेच काम 20 मजूर 9 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील. आलं लक्षात. आता अंश आणि छेदात भाग जात असेल तर देऊन टाकायचा. कसा भाग जाईल बघा, 0 0 कट झाला. ठीक आहे. बेक बे बेत्रिक 6, 3 1 3, 3 त्रिक 9, 3 1 3, 3 चौक 12 म्हणजे किती, 4 दिवसात पूर्ण करतील. आहे काही. अगदी सोपा प्रश्न होता. म्हणजे काय, पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असणार आहे. यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. जर ASB 3/4 आणि BC 5/7 असेल तर AC चे गुणोत्तर किती. बघा गुणोत्तरावर प्रश्न आहे. 3 संख्यांच्या गुणोत्तरावर असणारा प्रश्न सोडवायचा कसा हे देखील आपलं झालंय. ठीक आहे. बघा या ठिकाणी काय दिसतंय, A आणि Bचं गुणोत्तर आहे, B आणि Cचं गुणोत्तर आहे, B कॉमन आहे आणि विचारलेलं आहे A आणि Cचं गुणोत्तर. काढणार कसं, तिन्ही संख्या लिहायचं. बघा ABC. ठीक आहे. आता ABC त्याच्यामध्ये दिलेलं काय आहे, A आणि Bचं गुणोत्तर काय 3/4. दुसरं B आणि Cचं गुणोत्तर किती 5/7. ठीक आहे. आता काय करणार, आता आपल्याला A आणि Cचं गुणोत्तर काढायचं आहे. मग ते काढणार कसं तर सांगितलं आहे. आता या काढलेल्या जागी काय करायचं, आडव्या लाईनीतील ज्या संख्या असणार आहेत बाजूची संख्या लिहून काढायची. म्हणजे 5 इथे लिहून काढायचा, इथे काय 4 लिहून काढायचा. झालं. आता प्रत्येक याच्यातील ज्या संख्या दिसत आहेत त्यांचा गुणाकार करून टाकायचा. 3 5 किती झालं 15, 4 5 20, 7 चौक 28 म्हणजे त्या संख्या मिळाल्या आपल्याला 15, 20 आणि 28. झालंय. कसं सोडवणार आता विचारलेलं काय आहे A आणि Cचं गुणोत्तर. मग A आणि Cचं गुणोत्तर काढणार कसं तर A आणि Cचं गुणोत्तर काढण्यासाठी A काय आहे 15 आणि भागिला C किती आहे 28. या दोघांना भाग जातोय का ते बघायचं. 15 आणि 28ला एका संख्येने भाग जात नाही आहे म्हणून तेच आपलं गुणोत्तर असणार आहे. काय दिसतंय पर्याय क्रमांक 1 मध्ये. समजलं. छान. जायचं पुढच्या प्रश्नाकडे. ओके. बघा पुढचा प्रश्न काय आहे, संपतरावांनी एक गाय, एक म्हैस व एक बैल किती रुपयास 9,500 रुपयांना खरेदी केली. त्यांच्या किमतींचे प्रमाण अनुक्रमे 4, 6, 9 आहे. तर म्हशीची किंमत किती. ठीक आहे. हां संपतराव सांगितलंय. संपतरावांनी काय सांगितलंय 3 प्राणी घेतलेत, गाय म्हैस आणि बैल. किती हजार रुपयांना 9,500 रुपयांना. गुणोत्तर किती आहे 4, 6, 9. समजलं. हां मग आता मला सांगा गुणोत्तरांचं प्रमाण कसं आहे. हा प्रश्न देखील आपण कुठलेही सूत्र वापरणार नाही, अगदी समजून आणि कमी वेळामध्ये सोडवणार. कसं सोडवायचा तर लक्ष द्या. किमतींचे गुणोत्तर आहे 4, 6, 9 म्हणजे याचा अर्थ काय ते ज्या किमती असणार आहेत ते या पटीत असणार. ठीक आहे. हां मग आता इथे जर समजा गायची किंमत 4 रुपये असेल तर म्हशीची किंमत तुमची किती आहे, म्हशीची किंमत तुमची 6 रुपये आणि बैलाची किंमत 9 रुपये असा त्याचा अर्थ झाला. म्हणजे जर यांच्या प्रमाणाचं जर बेरीज केली तर किती होते 9, 6, 15, 15 आणि 4 19 म्हणजे तुमचं 19 एकूण टोटल जी रक्कम आहे ती या 19च्या पटीतलीच असली पाहिजे. एकूण या भागांची गुणोत्तरांच्या एकूण बेरजीची किंमत आली 19 भाग. मग या 19 भागांची किंमत आपल्याला दिली किती आहे 9,500 रुपये. ठीक आहे. हां 9,500 रुपये आपल्याला या 19 भागांची किंमत दिलेली आहे. आता तुम्ही एका भागाची किंमत काढून देखील
उत्तर सोडू शकतायत, परंतु असं न करता आता आपण डायरेक्ट उत्तराकडे जाणार आहेत. कसं? म्हशीची किंमत विचारली. ठीक आहे. आपल्याला बघा काय केलं आपण, हे 9,500 रुपये जे आहे ही किंमत कोणाची आहे? टोटल किंमत आहे. मग आपण गुणोत्तरांच्या एकूण बेरजेने काय केलं? क्रॉस तयार केला. कसं? 4 आणि 6 10, 10 आणि 9 19, 19 भागांची किंमत 9,500. तर म्हशीची किंमत म्हणजे काय? 6 भागांची किंमत किती? असा क्रॉस तयार केला. कोणाकोणाचा गुणाकार होईल? इथे 6 आणि 9,500चा गुणाकार होईल आणि एक्स बाजूची संख्या 19 भागीला जाईल. 9,500 गुणिला 6, एक्स बाजूची संख्या 19 भागीला. भाग देऊन टाकला. कसं भाग जाईल आता? 19 1 19, 19 5 95, 6 पंचे 30 आणि हे 2 शून्य आहे तसे ठेवले. म्हणजे 3,000 रुपये ही म्हशीची किंमत असणार आहे. चेक करायचं असेल तर करू शकतात. बघा 3,000 रुपये कशाची किंमत? म्हशीची. ठीक आहे. हां, मग आता 3,000 रुपये 4 भागांची किंमत जर समजा 3,000 रुपये आहे तर 2 भागांची किंमत किती असणार आहे? 9 भागांची किंमत बघा इथे. हे 4,500 रुपये बैलाची किंमत, ही 3,000 रुपये म्हशीची किंमत असणार आहे. आणि इकडे 6 500 रुपये, 6 चोक 24, 2400 रुपये तुमचे गाईचे असणार आहेत. येत आहे? हां, 6 5 5 चोक 20, 2,000 रुपये तुमची गाईची किंमत असणार आहे. बघा 3,000 आणि हे 2,005, 5 आणि 4.5, 9,500 रुपये हे टोटल एक गाय, एक म्हैस आणि एक बैल असणार आहे. समजलं? ठीक आहे. यानंतर बघा पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. प्रश्न काय आहे? आई व तिची मुलगी, काय सांगितलंय? आई व तिची मुलगी यांचे आजच्या वयांची बेरीज 66 वर्ष आहे. 12 वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 2:1 होईल. तर आईचे आजचे वय किती? सांगा. प्रश्न कसा आहे? कठीण वाटतोय का? लक्ष द्या. आता विचार करत असणार की या प्रश्नामध्ये तरी आता सूत्र वापरलं जाईल, परंतु मित्रांनो कुठलेही सूत्र न वापरता हा प्रश्न देखील आपण समजून सोडवणार आहेत. कसं? तर बघा आता आई आणि तिची मुलगी यांच्या आजच्या वयांची बेरीज किती आहे? 66 वर्ष. 12 वर्षानंतर त्यांचं गुणोत्तर कसं असणार आहे? 2:1 असणार आहे. 2:1 म्हणजे काय? आईचे वय मुलीच्या वयाच्या दुप्पट असणार आहे असं म्हणू शकतो आपण. 2:1 मान्य? हां, पण हे केव्हा? 12 वर्षानंतर. मग मला सांगा 12 वर्षानंतर हे केव्हा होणार आहे? 12 वर्षानंतर. मग 12 वर्षानंतर त्यांचं बेरीज किती असेल? आज 66 वर्ष आहे की नाही? 66 वर्ष जर त्यांच्या वयांची बेरीज आज आहे तर 12 वर्षानंतर काय होईल? आईचं वय 12 वर्ष वाढलेलं असणार आणि मुलीचं वय पण 12 वर्ष वाढलेलं असणार. म्हणजे बेरजेमध्ये किती ॲड होणार? 24 वर्ष. येथे लक्षात, दोघांचं वय 12-12ने वाढलं म्हणजे 66 आणि 24 झाले किती? 90. म्हणजे 12 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज ही 90 असणार आहे. मग आता हे 90 दोघांची बेरीज आहे आणि 12 वर्षानंतर काय सांगितलं आहे? तर आई आणि तिची मुलगी यांच्या वयाचे गुणोत्तर 2:1 असणार आहे. म्हणजे आईचं वय 2 भाग आणि मुलीचं वय 1 भाग. म्हणजे टोटल झाले किती? 3 भाग. या गुणोत्तरांच्या बेरजेने भाग देऊन टाकायचा. आईचं वय दुप्पट आहे मुलीच्या वयापेक्षा, म्हणून 90ला 3ने भागलं म्हणजे किती? 30 त्रिक 90. 30 वर्ष हे कोणाचं वय? मुलीचं वय 12 वर्षानंतर. आणि 2 भाग म्हणजे किती? 60 वर्ष हे तुमचं आईचं वय. केव्हा? 12 वर्षानंतर. मग 60 वर्ष जर 12 वर्षानंतर आहे आणि विचारलं काय आहे? आईचे आजचे वय किती? आजचं वय किती असणार आहे? तर 12 वर्ष 60मधून कमी केले तर 48 वर्ष. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे. समजलं? बघा कुठलंही सूत्र न वापरता हे समजून घेतलं पाहिजे. हे पेन घेऊन पेन्सिल घेऊनच सोडवणार असं नाही आहे. तुम्ही आपण मनातल्या मनात देखील सोडू शकतोय. आज 66 बेरीज आहे. 12 वर्षानंतर दोघांचं 12-12 वाढलं झालं किती? 66 आणि 24 90. 90 हे 12 वर्षानंतर हे 2:1
प्रमाण आहे, म्हणजे 3ने भागलं 30 त्रिक 90, 30 वर्ष हे मुलीचं आलं आणि 60 वर्ष हे आईचं आलं. 60मधून 12 कमी केले तर आपलं 48 वर्ष हे आईचं आजचं वय असणार आहे. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 4 क्रमागत समसंख्यांची सरासरी 35 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती? बघा, हा प्रश्न देखील आपण वाचल्याबरोबर उत्तर द्यायचं होतं. कसं? 4 संख्यांची सरासरी कशी आहे? 4 संख्यांची सरासरी 35 आहे. संख्या कशा आहेत? समसंख्या आहेत. ठीक आहे, मग समसंख्यांची सरासरी लक्षात ठेवा, सरासरी ही क्रमवार संख्यांची सरासरी ही मधली संख्या येते. हा एक एवढा गुणधर्म आपल्याला माहिती असला पाहिजे. मग इथे संख्या किती आहेत? 4 संख्या आहेत. मग 4 मध्ये मिडलला तर कोणी येत नाही. जेव्हा विषम संख्या असतील 5, 7 तर त्यावेळेस मधला एक व्यक्ती कोणीतरी मिडलला येऊ शकतोय, बरोबर आहे की नाही? परंतु जेव्हा असं आता 4 व्यक्ती असले, 6 असले, 8 असले त्यावेळेस मध्यभागी कोणी नसतो. मग अशा वेळेस बघा, त्याच्यामुळे ही सरासरी जी आहे ती एक विषम संख्या आलेली आहे. 4 संख्या ज्या आहेत ना, मग याचा अर्थ काय? 2 संख्या या मागच्या असतील, 2 संख्या पुढच्या असतील. 4 क्रमवार समसंख्यांची सरासरी 35 आहे. मग 35पेक्षा 2 संख्या या लहान असणार, 2 मोठ्या असणार. मग 35पेक्षा 2 लहान कोणत्या? 34 आणि तुमची 32. आणि मोठ्या कोणत्या? 36 आणि 38. हे समजलं? 4 क्रमवार समसंख्यांची सरासरी 35 आहे, तर लहान संख्या कोणती? इथे देखील काही न विचार करता आपण एवढं एक लॉजिक लावलं की ही मिडलची संख्या ही सरासरी. बघा, 32, 34, 36, 38 यांच्यामध्ये मध्यभागी कोणी नसणार आहे, म्हणून या 34 आणि 36 मधली संख्या ही 35 ही आपलं काय झालं? त्या संख्यांची सरासरी. मग लहान संख्या कोणती आहे? 32. जर मोठी संख्या विचारली असते तर काय उत्तर लिहिलं असतं? 38. येते लक्षात? पर्याय क्रमांक आपल्याला लहान संख्या विचारली म्हणून काय उत्तर लिहायचं होतं? 2. समजलं? हां, आता इथं बघा, अजून आपण पुढे जाऊन जर विचार केला 32, 34, 36, 38, 40 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी किती बसणार? 36. का? कारण की बघा, आता संख्या कशा आहेत? एक मध्यभागी कोणीतरी असणार की नाही? हां, म्हणून आता यांची सरासरी 36 बसणार आहे. जर इथे आता एक संख्या आपण लिहिली, 30 लिहिली, तर मला सांगा, इकडे 3, इकडे 3 यांची सरासरी बसणार का बरोबर समसंख्या? नाही बसणार. यांची सरासरी काय असणार? मग आता यांचं या दोघांमधली मिडलचा नंबर किती? 35 ही आपली सरासरी बसणार आहे. मग त्याच्यावर त्याच प्रकारचे प्रश्न विचारलेले असतात. ओके, आपण याच्यावर स्वतंत्र व्हिडिओ बनवलेले आहेत. जर तुम्हाला अजूनही समजत नसेल तर ते व्हिडिओ नक्की बघा. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. 2400 पैकी 144 म्हणजे किती टक्के? कसं सोडवणार? तुम्ही क्रॉस देखील करू शकतायत किंवा मांडणी कशी सांगितली? 2400 पैकी 144. तुम्ही सरळपणे या पद्धतीने जरी केलं, 2400 पैकी 144 किती पैकी किती? तर 2400 पैकी 144 आणि टक्के काढायचे आहेत म्हणून गुणिला 100. असं केलं तरी देखील तुमचं उत्तर आहे. किंवा क्रॉस तयार केला, 2400 पैकी 144 तर 100 पैकी किती? आलं लक्षात? क्रॉस तयार केला, इथे देखील तेच होणार आहे. कोणाकोणाचा गुणाकार होईल? 100 आणि 144चा आणि x बाजूची संख्या 2400 भागिले. तेच आहे, काहीही वेगळं नाही. बघा, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. ठीक आहे, 144ला 24ने भागलं म्हणजे 24×144 म्हणजे 6%. किती असणार आहेत? 6%. आलं? छान. आता पुढच्या प्रश्नाकडे बघा जाऊया. एक विक्रेता काय करतोय? एक कपाट 2520 रुपयांना विकून 20% नफा मिळवतोय, तर त्या कपाटाची खरेदी किंमत किती? ठीक आहे, 2520 रुपयांना काय केलेलं आहे? त्याने विकलेले, हे विकून आता 20%. आता बरेच जण इथे गडबड करतील. काय करतील? 2520 मधून 20% कमी करणार. येते लक्षात? 2500 त्यांना म्हणजे 20% नफा कमवलेला आहे, 2520चे 20% काढणार आणि ते त्याच्यातनं कमी करणार आणि ते उत्तर चुकणार. तसं न करता एक लक्षात ठेवा,
2520 ही किती टक्के व्हॅल्यू आहे? 2520 रुपयांना विकली वस्तू. 2520 रुपयांना वस्तू विकल्यानंतर 20% नफा कमवलेला आहे. म्हणजे ही 2520 ही जी किंमत आहे ही आपली 120% व्हॅल्यू आहे. नफा ॲड करून व्हॅल्यू आहे. येतंय लक्षात? म्हणून 120% व्हॅल्यू किती आहे? ही तुमची 2520 रुपये आहे. तर आपल्याला शोधायचं काय आहे? खरेदी किंमत. मग खरेदी किंमत म्हणजे किती टक्के व्हॅल्यू? तर 100% व्हॅल्यू. तर 120% म्हणजे 2520 तर 100% बरोबर किती? पुन्हा क्रॉस तयार केला. कोणाकोणाचा गुणाकार होईल? तेच ज्या बाजूच्या दोन्ही संख्या माहिती आहे त्यांचा गुणाकार आणि एक्सच्या बाजूची संख्या भागिला. म्हणजे 100 गुणिला 2520 एक्सच्या बाजूची संख्या 120 भागिला 0 0 कट झाला. काय होईल आता? पुन्हा अंश आणि छेदाला भाग जातोय का? देऊन टाकायचा. कसा भाग जाईल? 12 1 12, 12 2 24, उरला 1, 12 1 12, 21 गुणिला 100. 21 गुणिला 100 केलं तर काय? 2100 रुपये. समजलं? 2100 रुपये ही त्या वस्तूची खरेदी किंमत असणार. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. चेक करायचं असेल तर कसं करणार? तर 2100 रुपये बघा. आता 2100 रुपयाची वस्तू आहे, त्याचे 20% नफ्याने 2100चे 20% काढा बरं. 2100चे 20% बघा. 2100चे 1 0 कमी केला म्हणजे आपल्याला 10% मिळतात. 210 रुपये हे 10%. मग 20% किती असणार? 420. मग 2100ची वस्तू 420 रुपये नफा कमवून जर विकायची असेल तर 2520 उत्तर येईल की नाही? येणारच. 2100मध्ये 420 मिळवले की 2520 झाले. ठीक आहे, छान. पुढचा प्रश्न काय? पुढचा प्रश्न, एका टेबलाची छापील किंमत किती आहे? 7500 रुपये आहे. आणि दुकानदार काय करतोय? त्या छापील किमतीवर 12% सूट देतोय. बघा, एका टेबलाची छापील किंमत 7500 रुपये आहे. दुकानदार त्या छापील किमतीवर 12% सूट देतोय. तर ते टेबल गिराहिकास किती रुपयास मिळणार आहे? हां, आता तुम्ही इथे काढू शकतात. काय करू शकतायत? 7500चे तुम्ही इथे 12% काढू शकता. कारण की ही तुमची छापील किंमत या किमतीवर असणार आहे. आता सूट जी आहे या किमतीवर असणार. म्हणून आता तुम्ही या 7500चे 12% कमी केले उत्तर मिळणार आहे. येते? हां, बघा आता 12%. मग इथं पण आपण अगदी लॉजिकनेच उत्तर सोडवायचं. कसं? 7500चे 12% काढायचे. 1 0 कमी केला म्हणजे काय सांगितलं आहे? आपल्याला 10% मिळतात. 750 हे 10% मिळाले. 10% 750, आता 2% काढायचे. मग 2% काढणार कसं? तर माहिती आहे 1 0 कमी केला म्हणजे 10% मिळतात. 2 0 कमी केला म्हणजे 1% मिळतो. मग 1% जर 75 रुपये तर 2% किती? 150 रुपये. मग हे 150 आणि 750 झाले किती? म्हणजे 750 हे 10% आणि 150 2%. म्हणजे टोटल झाले किती? 900 रुपये. 900 रुपये हे सूट मिळाली. समजलं? 900 रुपये सूट कशावर? 7500वर. मग 7500मधून 900 गेले म्हणजे उत्तर किती? 6600 रुपये. कुठे दिसतंय? पर्याय क्रमांक 4 मध्ये. समजतंय? छान. हां, आता हे या पद्धतीने सोडवू शकतात. कारण की हे 12% हे याच्यावरचे. मागच्या उदाहरणात तसं नव्हतं. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे बघा जाऊया. एका रकमेचे काय सांगितलंय? एका रकमेचे जसाजसे 12% दराने 4 वर्ष मुदतीचे सरळ व्याज 393.60 रुपये आहे. तर ती मुद्दल किती? हां, आता सरळ व्याजावर प्रश्न आहे. प्रश्न सरळ आहे, फक्त पॉईंटमधलं आहे. एवढाच फरक आहे, दुसरं काही नाही आहे. सरळ व्याज काढतो कसं आपण? तर सरळ व्याज तुमचं मुद्दल गुणिला दर गुणिला काढ भागिला 100 हे सूत्र माहिती आहे सर्वांना, बरोबर? फक्त पॉईंट्स आहे. पॉईंटचं तेवढं एक आपल्याला उत्तर शोधणं आहे. कसं काढणार? मुद्दल व्याज दिलेलं आहे 393.60. मुद्दल किती आहे? मुद्दल विचारलेली आहे. मुद्दल काय सांगितली?
मुद्दल विचारली 393.60 बरोबर मुद्दल शोधायची आहे. दर आहे 12 वर्ष 4 भागिला 100. मग हे मुद्दल शोधायचे असेल तर काय करणार, हे इकडे भागिला करायचं. 393.60 गुणिला 100 भागिला 12 गुणिला 4. ठीक आहे. हां, मग आता हे सोडवलं. कसं सोडवणार, 12ने भाग दिला. 12ने भाग दिल्यावर कसं येणार, हां 12ने भाग दिला म्हणजे कसं येणार, 12 एक 12, 12 त्रिक 36, 12 त्रिक 36 उरले किती 3. ठीक आहे. 12 दुने 24 उरले किती 9, 12 आठे 96 आणि हा 0 झाला. आता भागीला किती पुन्हा 4 आहे, भागीला 4 आहे म्हणून काय केलं, 4 आठे 32, 4 दुने 8, 4 0 0, 820. ओके, 820 आणि हे आता 2 घरांत पॉईंट दिला की नाही, 8.20 गुणिला 100. मग 8.20ला गुणिला 100 केलं म्हणजे आपलं उत्तर 820 रुपये असणार. इथे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे बघा जाऊया. एका त्रिकोणाचं काय सांगितलंय, एका त्रिकोणाच्या कोणांचे गुणोत्तर 3/5 आहे, तर त्या त्रिकोणाच्या सर्वात मोठ्या व सर्वात लहान कोणांमधील फरक किती. छान प्रश्न, छान आहे. आणि त्रिकोणाच्या गुणधर्मांवर देखील आपण 1-2 व्हिडिओ बनवलेले आहेत. त्रिकोणाचा एक गुणधर्म आपण सांगितला आहे, सगळ्यांना माहितीच असला पाहिजे. त्रिकोणाचा कोणताही त्रिकोण असला, त्रिकोणाच्या 3ही कोणांच्या मापांची बेरीज ही किती असते, 180 अंश असते. ठीक आहे. हां, त्यांचं गुणोत्तर काहीही असो, पण सर्वांच्या मापांची बेरीज ही 180 अंशच असणार, त्यापेक्षा कमी नाही, त्यापेक्षा जास्तही नाही. म्हणून आता त्रिकोणाच्या कोणांचं गुणोत्तर किती दिलं आहे, 3/5. हां, मग आता गुणोत्तरांची बेरीज केली, 7 आणि 5 12, 12 आणि 3 15. मग या 15 भागाची किंमत किती असणार, 180 अंश. येते लक्षात, 15 भागांची किंमत 180 अंश. मग इथं देखील पुन्हा त्याच पद्धतीने काय, प्रत्येक कोण न काढता, बघा लक्षात ठेवा बरं का, प्रत्येक कोण न काढता आपण डायरेक्ट उत्तरावर जायचं. कसं, विचारलेलं काय आहे, सर्वात मोठ्या व सर्वात लहान कोणांमधील फरक किती. मग इथे सर्वात लहान कोण कोणता असणार, आता आपण एका भागाची किंमत काढून एक एक कोण काढून देखील उत्तर काढू शकतोय. परंतु मला एक सांगा, सर्वात लहान कोण हा जो 3 भाग ज्याची किंमत असणार तो कोण लहान असणार, आणि 7 भागाची किंमत जी असणार ती किंमत म्हणजे तो मोठ्या कोणाचं माप असणार आहे. येतंय. हां, मग आता या दोघांमध्ये बघा काय दिसतंय, सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या कोणांमधील फरक. मग त्यांच्या गुणोत्तरामध्ये कितीचा फरक दिसतोय, 4 भागाचा. येतंय. मग 4 भागांची किंमत जेवढी असणार आहे तोच त्यांच्या त्या कोणांमधील फरक असणार आहे. 15 भागांची किंमत 180 आहे, तर शोधायचं एवढंच आहे. त्या उत्तरावर जायचं असेल तर 4 भागांची किंमत किती, हा क्रॉस तयार केला, एक्सची किंमत काढली म्हणजे आपल्याला उत्तर मिळालं. 15 भाग 180, तर 4 भाग किती, क्रॉस तयार करून 180 आणि 4चा गुणाकार केला आणि एक्सच्या बाजूची संख्या 15 भागिला गेली. आपण डायरेक्ट उत्तरावर 4 कुठून, तर याला हा सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान कोणांमधील फरक विचारला आहे, त्यांच्या गुणोत्तरामध्ये फरक आहे 4चा, तो 4 आपण घेतला. मग बघा कशाने भाग जाईल, 15ने भाग दिला, 15 एक 15, 15 एक 15 उरले किती 3, 15 दुने 30 आणि 12 चोक 48 अंशाचा फरक सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या कोणामध्ये असणार. शोधायचं असेल, पुढं जायचं असेल तर आपण जाऊ शकतोय. कसं बघा, आता 15 180ला 15ने भागलं म्हणजे 12 उत्तर येतं आहे. ठीक आहे. 12 अंश एका भागाची किंमत आहे, म्हणजे लहान कोण किती अंशाचा आला, 12 त्रिक 36 अंशाचा. ठीक आहे. हां, मधला 12 पंचेस 60 अंशाचा आणि सर्वात मोठा 12 7 84 अंशाचा. बेरीज करून बघा बरं सगळ्यांची, 8 आणि 4, 8 आणि 7 14, 14 आणि 3 17, 170 आणि हे 6 आणि 4 10,
180, टोटल झाली 180. आता सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या कोणांमध्ये फरक बघा बरं. 84 वजा 36 करा वजाबाकी. 14तनं 6 गेले 8 आणि 7तनं 3 गेले 4. 48 अंशाचा फरक आला की नाही. हे काहीच न करता आपण तर्काने उत्तर द्यायचं होतं. ठीक आहे, क्लिअर. पुढे जाऊया. कसं सोडवणार. एका काटकोन त्रिकोणाच्या काय सांगितलं आहे. एका काटकोन त्रिकोणाच्या कर्णाची लांबी 35 सेमी असून एका बाजूची लांबी 21 सेमी आहे, तर त्याच्या दुसऱ्या बाजूची लांबी किती. कसं सोडवणार. पुन्हा सूत्र वापरणार का नाही. बघा काय दिलेलं आहे. एका काटकोन त्रिकोणाच्या कर्णाची लांबी. मग काटकोन त्रिकोणाच्या कर्णाचा गुणधर्म काय आहे, म्हणजे काटकोन त्रिकोणाचा गुणधर्म काय आहे. तर आपण काटकोन त्रिकोणाचे काही गुणधर्म जर आपण अभ्यासले तर लक्षात ठेवा. कर्णाची लांबी ही इतर दोन बाजूंच्या म्हणजे बाजूंपेक्षा ती जास्तच असते आणि त्याचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेएवढा असतं. हे इतर गुणधर्म आता आपण माहिती असू त्या सोबत एक गुणधर्म काय आहे, त्याच्यात त्रिकुट पण आहेत आपल्याला काटकोन त्रिकोणामध्ये. सर्वांना ते माहिती असले पाहिजे. 3 आस 4 आस 5 हे काय आहे, त्रिकुट आहेत. 3 आस 4 आस 5 येतं आहे. मग याच्यावर आधारित बघा बरेच प्रश्न असतात आणि त्याच्यातला हा एक प्रश्न आहे. 3 आस 4 आस 5 या गुणोत्तरामधलं त्रिकुट आपल्याला काटकोन त्रिकोणामध्ये पाहायला मिळतात. मग इथं तोच दिसतोय का बघा. दिसतंय. लांबी किती कर्णाची 5 आहे, म्हणजे 5 भागांची किंमत 35 अंश आहे. ठीक आहे. हां, आता एका बाजूची किंमत 21 आहे. मग 21 बघा बरं कुठं दिसतंय. 3 भागांची किंमत 21 दिसतंय. 3 7 21 7 पट दिसतंय. 5 7 35 दिसतंय का. म्हणून 4 7 किती होईल 28. एक बाजू किती असणार 28 सेंटीमीटर असणार. येते लक्षात. या त्रिकुटानुसार तुम्ही उत्तर काढलं. तुम्ही आणखी चेक करायचं असेल तर बघा 21 28 या दोन्ही संख्यांच्या वर्गांची बेरीज करून बघा. ती 35च्या वर्गा एवढी भरणार. परंतु हे त्रिकूट लक्षात ठेवायचं आहे. 3 आस 4 आस 5 त्यानुसार आपल्याला उत्तर काय 28 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होतं. जायचं पुढच्या प्रश्नाकडे. ओके. एका वर्तुळाचा परिघ किती आहे 110 सेंटीमीटर. तर त्या वर्तुळाचा व्यास किती. आता व्यास विचारला आहे. कसं सोडवणार. इथं देखील पुन्हा एक लक्षात ठेवायचं. एक गुणधर्म. काय गुणधर्म लक्षात ठेवायचा. वर्तुळाचा परिघ आणि व्यास. काय सांगितलं. वर्तुळाचा परिघ आणि व्यास यांचं जे प्रमाण असतं ते 22 सप्तमांश असतं. कोणाचं काय काय सांगितलं. वर्तुळाचा परिघ आणि व्यासाचं गुणोत्तर. हे आपली पायची किंमत असते की नाही. ही पायची किंमत म्हणजेच वर्तुळाचा परिघ आणि व्यासाचं गुणोत्तर असतं. तुम्ही कोणतंही वर्तुळ घ्या, त्या वर्तुळाचा परिघ मोजा, त्या वर्तुळाचा व्यास मोजा, त्यांच्यामध्ये 22 सप्तमांश हेच गुणोत्तर सापडणार. तुम्ही कितीही अगदी क्रिकेटचं मैदान असू द्या की छोटा रुपया असू द्या, त्यांचं परिघ आणि व्यास मोजलं तर हेच प्रमाण असणार. हे युनिव्हर्सल आहे. येते लक्षात. म्हणून त्या याच्यानुसार आपण काय 22 सप्तमांश हे गुणोत्तर आहे. त्याच्यामध्ये दिलेलं काय बघा. आता इथे परिघ दिलेला आहे 110. काहीच कोणतं सूत्र वापरायची गरज नाही. 110 आता परिघ दिला आहे. मग परिघ बघा इथं काय झालेलं दिसतोय 22चं 110 आहे. येते लक्षात. 22चं 110 म्हणजे काय 22 पंचे 110. परिघ आहे ना 22 पंचे 110. म्हणून आता जर 5 पट परिघ झालेला आहे तर व्यास सुद्धा 5 पट होणार. 7 5 किती 35 झालं उत्तर आपलं. 35 सेंटीमीटर हा त्या वर्तुळाचा व्यास असणार. चेक करा. येते लक्षात. काय उत्तर आलं पर्याय क्रमांक 1. समजतंय. हां, पुन्हा याच्यावर देखील डिटेल आपल्याला हवी असेल तर याच्यावरचा व्हिडिओ नक्की बघा. पुढच्या प्रश्नाकडे बघा जाऊया. एका आयताची परिमिती 54 सेंटीमीटर आहे. त्याची लांबी 15 सेंटीमीटर आहे. तर त्या आयताचं क्षेत्रफळ किती असं विचारलं आहे. कसं काढणार. आयताचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर लांबी रुंदी दोन्ही माहिती असल्या पाहिजेत.
बरोबर आहे की नाही. मग आता लांबी माहिती आहे, रुंदी माहीत नाही, ती शोधणार कशी. तर दिलेलं काय आहे, तर आयताची परिमिती दिलेली. परिमिती म्हणजे काय, चारही बाजूंची बेरीज. मग त्याच्यापैकी बघा तुम्हाला लांबी किती आहे, 15 आहे. मग ही जर 15 असेल तर ही सुद्धा काय किती असणार, 15 असणार. येते. मग 15 आणि 15 झाले किती, 30. 30 सेंटीमीटर ही दोन बाजूंची बेरीज. आणि सर्व बाजूंची बेरीज किती आहे, 54. मग 54 जर सगळं आहे तर 54मधून 30 गेले म्हटल्यावर किती, 24 सेंटीमीटर. 24 सेंटीमीटर ही या दोन बाजूंची बेरीज असणार, रुंदी. बरोबर आहे की नाही. मग 24ला 2ने भागलं म्हणजे किती, 12 सेंटीमीटर ही तुमची रुंदी असणार आहे. येते लक्षात. मग 12 रुंदी आली तर आयताचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर काय करावं लागेल, लांबी गुणिला रुंदी. मिळालं. 15 गुणिला 12 केलं. आता क्षेत्रफळ काढायचं असेल, एरिया काढायचं असेल तर काय, लांबी गुणिला रुंदी करावं लागेल. मग लांबीला रुंदीने गुणलं, 15 गुणिला 12 केलं तर 180 चौसेमी हे आपलं क्षेत्रफळ असणार. कुठं दिसतंय, पर्याय क्रमांक 1 मध्ये. समजतंय. छान. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. काय दिसतंय, जर शिक्षक दिवस मंगळवारी आला असेल. आता हे पुढचे प्रश्न आपल्याला बुद्धिमत्तेचे दिसत आहेत. काय प्रश्न, कॅलेंडरवर प्रश्न आहे. जर शिक्षक दिवस मंगळवारी आला असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी येईल. कॅलेंडरवरचा प्रश्न आहे. कॅलेंडरवर देखील आपण बरेच व्हिडिओ बनवलेत. आता हा प्रश्न, याचं उत्तर तर तुम्ही 2 सेकंदात उत्तर देणार होतो. ज्याने आपलं व्हिडिओ बघितला असेल तो डायरेक्ट उत्तर लिहिणार. शिक्षक दिन काय, मंगळवारी. तर काय विचारलेलं काय आहे, गांधी जयंती विचारली, शिक्षक दिन दिला असेल तर सरळपणे 1 दिवस मागं जायचं असतं. म्हणून उत्तर तर तो सहज देणार आहे. मंगळवारी, शिक्षक दिवस मंगळवारी तर गांधी जयंती ही सोमवारीच असणार. उत्तर तुमचं 2 सेकंदात आलं पाहिजे होतं, सोमवार. ठीक आहे. हां, हे 1 दिवस मागे असतो. का असतो, म्हणजे कोणकोणते सण एका दिवशी असतात एका कॅलेंडर वर्षातले, आणि कोणत्या यांच्यामध्ये 1 दिवस मागे 1 दिवस पुढे असतो. हा डिटेलमध्ये व्हिडिओ आहे. ठीक आहे. हां, मग आता ही गांधी जयंती 1 वार मागे गेला. काय गेला, आता ज्याने व्हिडिओ बघितला नसेल त्याने अगदी दिवस मोजून जरी गेलं तरी देखील उत्तर असणार आहे. कसं बघा, शिक्षक दिवस काय तारखेला असतो, 5 सप्टेंबर. ठीक आहे. हां, आणि गांधी जयंती, आता शिक्षक दिनी काय सांगितलं, आता मंगळवार. ठीक आहे, मंगळवार. आणि विचारलेलं काय आहे, गांधी जयंती काय तारखेला, 2 ऑक्टोंबरला. मग आता तुम्ही याच्यानुसार जर गेलं तर देखील उत्तर आलं पाहिजे. सप्टेंबर महिना 5 सप्टेंबरपासून 2 ऑक्टोबर त्याच वर्षाचं विचारलं, बरोबर आहे की नाही. त्याच वर्षी गांधी जयंती. मग आता हे काढणार कसं, 5 सप्टेंबरवरून 2 ऑक्टोबर जायचं आहे तर सप्टेंबर महिना 30 दिवसाचा. 5 तारीख आहे, 5 तारखेचा वार मंगळवार आहे. 25 दिवस बाकी आहेत. मग 25 दिवस पुढं जायचं आहे की नाही. 25 दिवस पुढे, सप्टेंबर महिना 30 दिवसाचा, हे 25 आणि हे 2 ऑक्टोंबर. 1 आणि 2 ऑक्टोंबरचे 2 दिवस, म्हणजे टोटल किती दिवस पुढं सरकायचं आहे, 27 दिवस. येते लक्षात. दे बघा, याच्यानुसार देखील आपण जाऊ शकतोय. 2 दिवस पुढे, 25 आणि हे 2 म्हणजे टोटल 27 दिवस आपल्याला पुढं सरकायचं आहे. मग 27 दिवस पुढं जायचं आहे. वार किती असतात, 7च असतात. मग 7ने भाग दिला, 7ने भागलं तर 27 भागीला 7 केलं तर 7 त्रिक 21, 3 आठवडे पूर्ण बसत आहेत. उरले किती, 6 दिवस. 6 दिवस उरले म्हणजे 6 दिवस पुढे. मग मंगळवारचे 6 दिवस पुढे जा, 6 दिवस पुढं म्हणजे 1 दिवस मागे. ते चाललं. 6 दिवस पुढं करा. बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार. आलं की नाही. येते लक्षात. 6 दिवस पुढे म्हणजे 1 दिवस मागे, एवढं पण एक लक्षात ठेवा. येते लक्षात. तरी देखील तुमचं मंगळवारचे 6 दिवस पुढे केले म्हणजे सोमवार हे आपलं 2 ऑक्टोबरचा वार आला. हे डायरेक्ट उत्तर 2 सेकंदात सांगितलं बऱ्याच विद्यार्थ्यांनी. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. एका लंबकाच्या घड्याळाचे दर तासाला तासांच्या संख्येप्रमाणे व दर अर्ध्या तासाला 1 याप्रमाणे टोल वाजतात. ठीक आहे. तर त्या घड्याळाचे 12:15 वाजल्यापासून 5:15 वाजेपर्यंत एकूण किती टोल वाजतील. प्रश्न समजला का अगोदर, समजून घ्या. बघा, तासांच्या संख्येप्रमाणे
तासांच्या संख्येप्रमाणे दर तासाला म्हणजे काय, 1 वाजता 1 टोल, 2 वाजता 2 टोल, 3 वाजता 3 टोल, 4 वाजता 4 तासांची संख्येप्रमाणे आणि अर्ध्या तासाला 1 असं सांगितलं आहे. ओके. हां, मग आता दुपारी 12:15 वाजल्यापासून 5:15 वाजेपर्यंत किती टोल असणार हे विचारलं आहे. मग अगोदर एक समजून घ्या बघा आता. अर्ध्या तासाला म्हणजे काय, 12:30ला, 1:30ला, 2:30ला, 3:30ला हे समजतं आहे सर्वांना. तो एक एकच टोल आहे आणि बाकीचे टोल कसे आहेत, अंकाप्रमाणे आहेत. 1 वाजता 1, 2 वाजता 2, 3 वाजता. मग आता मला सांगा इथे पूर्ण संख्या किती असणार, 1 वाजता होईल, 2 वाजता होईल, 3, 4, 5, 5:15पर्यंत सांगितलेत. मग 1 तर 5 संख्यांची बेरीज करून टाका. कशी करणार आता हे संख्या कमी आहेत म्हणून अशी बेरीज केली तरी देखील चालतं आहे. 5 आणि 4 9, 9 3 12 आणि 2 14 आणि 1 15. परंतु जास्त संख्या राहिल्या तर कसं काढतो आपण, मोठ्या जी एकूण टोटल किती 5, 5 गुणिले 6 भागीला 2 करतो. 5 × 30, 30ला 2ने भागलं तरी देखील उत्तर 15 आहे. हे 15 टोल झाले. आता अर्ध्या तासाला किती सांगितलं आहे, 1 टोल आहे. दर अर्ध्या तासाला 1 याप्रमाणे. मग अर्ध्या तासाला म्हणजे काय, 12:30, 1:30, 2:30, 3:30, 4:30 येते याप्रमाणे. किती वाजेपर्यंत सांगितलं, 5:15. हां, म्हणजे किती 12:30 बघा, 12:30, 1:30, 2:30, 3:30, 4:30 5 तास आहेत ते 5 टोल असणार आहेत. म्हणून 15 आणि 5 झाली किती, 20 टोल असणार आहेत. येते काय दिसतंय, पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असणार. समजते सर्वांना? छान. पुढचा प्रश्नाकडे बघा जाऊया. दीपा स्वातीच्या उजवीकडे बसली, प्रज्ञा स्वातीच्या डावीकडे बसली, दीपा व सीता यांच्यामध्ये गीता बसली, तर सर्वात डावीकडे कोण बसलेले आहे? करताय मांडणी? करा. काय उत्तर येते ते मला सांगा. बघा लक्ष द्या. हां, कशी करायची आता मांडणी, दीपा स्वातीच्या उजवीकडे बसली, लिहायचं दीपा स्वातीच्या उजवीकडे. मग बघा ही दीपा आहे, ती कुठं आहे, स्वातीच्या उजवीकडे, म्हणजे स्वाती या ठिकाणी. आलं आहे मित्रांनो? हां, पुढे बघा. आता हे सगळं आता आपण जसं तुम्ही जसं बसलाय त्या पद्धतीने मांडणी करायची. आता दीपा स्वातीच्या उजवीकडे लिहिलं, प्रज्ञा स्वातीच्या डावीकडे, प्रज्ञा स्वातीच्या डावीकडे म्हणजे या ठिकाणी आली. हां, पुढं काय सांगितलं आता, दीपा व सीता यांच्यामध्ये गीता बसली. मग दीपा इथं आहे, दीपा आणि सीता यांच्यामध्ये म्हणजे एक सोडून तुमचं सीता असली पाहिजे. मग इकडे तर स्वातीच आहे म्हणून एक सोडून इथं कोण आहे, सीता आहे. आणि त्यांच्या दोघांमध्ये दीपा आणि सीता यांच्यामध्ये कोण आहे, गीता बसलेली आहे. झालं. तर सर्वात डावीकडे कोण बसलेलं आहे, सर्वात डावीकडे कोण दिसतंय, तर तुम्ही जसं आहात त्याच्या डावीकडे कोण दिसतंय, प्रज्ञा. साधं सरळ प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होतं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. रवी उगवता सूर्य पाहत होता. तो डावीकडे एकदा काटकोनात व उजवीकडे 2दा काटकोनात वळला, तर आता त्याच्या समोरची दिशा कोणती आहे? तुम्ही कागदावर मांडणी केली तरी देखील उत्तर काढणार आहेत, प्रॅक्टिकल जरी विचार केला तरी देखील उत्तर काढणार आहेत. कसं काढणार सांगा मित्रांनो. बघा आता या 4 दिशा, पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर. रवी उगवता सूर्य पाहत होता. उगवता सूर्य पाहत होता म्हणजे सांगा रे मित्रांनो, म्हणजे पूर्व दिशेकडे तोंड होतं त्याचं. येते लक्षात. रवी बघा आता पूर्व दिशेकडे तोंड करून तुमचा रवी आहे. आता तो रवी आता काय डावीकडे वळला, एकदा काटकोनात म्हणजे कोणती दिशा रे मित्रांनो, काटकोनात म्हणजे डावीकडे. मला सांगा, सूर्याकडे जेव्हा तोंड करून उभा आहे पूर्व दिशेला, तेव्हा डावीकडे म्हणजे डाव्या हाताला कोणती दिशा येईल, उत्तर दिशा. म्हणजे त्याचं तोंड आता कोणत्या दिशेला, उत्तर दिशेला गेलं का एकदा काटकोनामध्ये. ठीक आहे. हां, आता व उजवीकडे 2दा काटकोनात. मग उजवीकडे म्हणजे काय, पुन्हा या बाजूला 2दा काटकोनात गेला. मग 2दा काटकोन म्हणजे पिछे मूड झालं ना रे, समजते की नाही. 2दा काटकोन म्हणजे डायरेक्टली बॅक साईड झाली. म्हणजे तुमची उत्तरची बॅक साईड म्हणजे कोणती रे मित्रांनो, तुमची दक्षिण हे तुमचं उत्तर असणार. तर आता त्याच्या समोरची दिशा 2दा उजवीकडे वळला म्हणजे बॅक साईडला गेला. 2दा काटकोनामध्ये, मग तो डावीकडून असो की उजवीकडून तरी तो बॅक साईडलाच जाणार. म्हणून दक्षिण तुमचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक काय, 4 मध्ये. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया.
एक मिनटं. बघा आता पुढचा प्रश्न काय मित्रांनो, दोन भिन्न बिंदूतून छेदून जाणाऱ्या एकूण किती रेषा काढता येतील. साधा आहे. दोन भिन्न बिंदूतून, आता कोणतेही दोन भिन्न बिंदू असतील समजा मित्रांनो, तर त्यांना छेदून जाणाऱ्या एकूण किती रेषा काढता येतील. तर एकच रेषा काढता येईल, त्यापेक्षा जास्त रेषा काढताच येणार नाही. साधा प्रश्न होता. किती रेषा, तर एकच रेषा काढता येईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न, काय झाला. एका सांकेतिक भाषेमध्ये ईस्ट हा शब्द GCUV असा लिहितात, तर त्या सांकेतिक भाषेमध्ये नॉर्थ हा शब्द कसा लिहिला जाईल. मग इथं काय दिसतं रे मित्रांनो, हां, ईस्ट हा शब्द GCUV म्हणजे या ठिकाणी, एक मिनटं, हां बघा आता, ईस्ट हा शब्द GCUV EAST हा शब्द GCUV. हां, मग इथे काय काय होताना दिसतं रे दादा. बघा इथे EAचा C झालेला आहे, म्हणजे काय किती अक्षर पुढे गेला आहे, 3 अक्षर. ठीक आहे. यसचा 3 अक्षर पुढे, STU सॉरी 2 अक्षर पुढे आहे. इथं पण 2 अक्षर आहेत. UV 2 अक्षर सर्वच ठिकाणी. EFG 2 अक्षर पुढं सरकलेले आहेत, काहीच नाही. ईस्टचा GCUV. मग नॉर्थचा पण काय होईल, प्रश्न तर एकदम चिल्लरच आहे. 2 अक्षर पुढं सरकायचं. MNOP, ओचं काय होणार, Q असणार. आरचं काय असणार, ST. PQT कुठे दिसते, PQT एकच पर्याय, दुसरं काहीच नाही. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. काय गडबड काय समजत नाही आहे. हां, काय झालं, पर्याय क्रमांक तुमचं 4 आपलं उत्तर होतं. काय, हां ठीक आहे. ओके. हां बघा इथे BDFH बुद्धिमत्तेचे प्रश्न आहेत. BDFH बरोबर JLNP. तर हे झालेलं आहे. तर या ठिकाणी कुठलं असणार, प्रश्नचिन्हाच्या जागी कुठला संकेतांक असणार ज्याचा VXZB होईल असा विचारलं आहे. मग बघा आता इथे काय दिसतंय ते अगोदर शोधायचं. BDFH बीचा जे आहे, ठीक आहे. आता बीचा बीचा जे म्हणजे किती, CDEFGHIJ म्हणजे 8 अक्षर पुढे दिसतंय. किती अक्षर आहेत, 8 अक्षर. मग डीचं पण 8 अक्षर बघा, EFGHIJKL आहे का, म्हणजे इथे 8 अक्षर पुढे होताना दिसत आहेत. मग इथे आता जास्त हे न करता व्हीचं कोणत्या अक्षराचा 8 अक्षर, बरोबर आहे की नाही, कोणत्या अक्षराचा 8 अक्षर, तर इथे बघा N या अक्षराचं बघा, यांचे 8 अक्षर पुढे गेलो आपण. OPQRSTUV यांचंच व्ही होणार आहे. येते लक्ष, यांचा 8 अक्षर पुढे गेल्यावरतीच व्ही होईल. म्हणून इथे जो सांकेतांक असणार त्याचं पहिलं अक्षर N असणार आहे, एवढं समजून घ्या. म्हणून N तर फक्त आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसतंय. बाकी आता सर्व जुळवत बसा. समजतं मित्रांनो, छान. पुढचा प्रश्न आहे, 4 80 तर 5 किती. आता हा प्रश्न बघा, इथे 4 80 झालेला कसा आहे ते बघा बरं. आता हा 4 80शी काय संबंध आहे, तर सोडून जर तुम्ही प्रयत्न केला तर पर्यायाचा याच्यानुसार तर आपल्याला असं दिसतंय. 4 बघा, 4 वर्ग किती असतो, 4 वर्ग आणि 4
घन, 4चा वर्ग 16, 4चा घन किती 64, 64 आणि 16 80 होत आहेत. तर मला सांगा 5चा घन आणि 5चा वर्ग या दोघांची बेरीज, 5चा वर्ग 25, 5चा घन 125, 125 आणि 25 झाली किती 150. 150 दिसते पर्यामध्ये, दिसते. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. आणखी बुद्धिमत्तेचा आणखी इतर तर्क असू शकत आहेत, तो लावून बघा. परंतु मला तर आता 150 हेच उत्तर आपल्याला वाटतं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण काय मुंबई लोहमार्ग पोलीस भरती 2024च्या प्रश्नपत्रिकेतील गणित आणि बुद्धिमत्तेचे सर्व प्रश्न इथे बघितले. प्रश्न मजेदार होते, मेरिट ठरवणारे होते. ठीक आहे. परंतु सगळेच प्रश्न आपण जर तुम्ही सगळं मागच्या वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण बघितलं असेल, आपले व्हिडिओ बघितले असतील, तर सर्व प्रश्न हे आपण एकदा तरी घेतलेलेच होते. संख्या बदलल्या असतील परंतु प्रश्नाचा प्रकार तोच असणार आहे, येते लक्षात. म्हणून पेपर सर्वांना चांगला गेला असेलच. आणि पुढच्या आणखी काही मित्रांचे पेपर बाकी असतील तर त्यांनी सगळे व्हिडिओ बघून टाका. आणखी काही अडचण असेल, तुम्हाला वाटत असेल की सर या प्रकारावर व्हिडिओ बनवला पाहिजे, तर मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज केला, कॉल केला तरी देखील तुमच्यापर्यंत मी पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते देखील करून टाका, जेणेकरून तुम्हाला आपला व्हिडिओ टाकल्याबरोबर नोटिफिकेशन मिळेल. थँक्यू.